छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आणि शौर्यावर आधारित असलेला राजा शिवाजी हा चित्रपट जो आहे तो आज प्रदर्शित झालेला आहे। अभिनेता रितेश देशमुख यांनी हा चित्रपट आहे तो दिग्दर्शन केलेला आहे आणि पहिल्याच शोला जे आहे ते उदंड प्रतिसाद जो आहे तो प्रेक्षकांचा पाहायला मिळतो आणि प्रेक्षक जे आहेत त्यांनी हा चित्रपट जो आहे तो पाहिलेला आहे। मला सांगा, आज राजा शिवाजी हा चित्रपट पाहिला आहे, कसा वाटला चित्रपट? अतिप्रतिम, एक नंबर पिक्चर वाटला आम्हाला। राजे छत्रपती शिवाजी महाराज आमचे भैया भरपूर एकदम व्यवस्थित मध्ये त्यांचा पिक्चर हा झालेला आहे आणि फार आवडला आम्हाला हा पिक्चर। कुठला पिक्चर मधला असा कुठला सीन होता जो मनाला असा भावुक करून गेला? अफजल खानाची पहिली भेट आणि दुसरं म्हणजे त्याने मातोश्रीला त्याने वचन दिलेलं आहे, अप्रतिम दिसलं। काय किती गुण देणार आहे सगळ्याला? रेटिंग किती देणार पिक्चरला? 100 छत्रपती 100 पैकी 100। तुम्ही बघितला ना पिक्चर? हा, कसा वाटला पिक्चर? एकदम बेस्ट वाटला, एकदम छान वाटला। कुठला सीन आवडला या सगळ्या पिक्चर मधला? अफजल खानाची भेट अफजल खानाची भेट जाऊ। बरं, 10 पैकी किती गुण देणार याला? 10 पैकी 10। काका, तुम्ही बघितला का चित्रपट? पाहिला कसा वाटला? पिक्चर एकदम चांगला बनवलेला आहे आणि महत्वाचं म्हणजे लातूरच्या मातीची कमाल आहे। ही जी विलासराव साहेबांचे जी वारस आहेत की लातूरलाच नाही तर पुढे महाराष्ट्राला घेऊन पुढे चाललेले आहेत आणि ह्या पिक्चर मध्ये एवढे प्रेरणादायक दाखवलेलं आहे की जी यंग कमिटी आहे कसं जुटून राहावं आणि ह्या राहण्यामध्ये जी कमीत कमी संख्येमध्ये कसं लढता येईल आपल्याला ही दाखवलेलं आहे। आतापर्यंत शिवाजी महाराजाची अशी भूमिका कुणीही दाखवलेली नाही। ही भूमिका एवढी स्पष्ट आणि सुरक्षित दाखवलेली आहे। ह्या दृष्टिकोनातून ही यंग पोरांनी घेण्याचं काम आहे। आज साहेबांनी सगळ्या लातूरसाठी या मराठवाड्यासाठी पूर्ण प्रश्न सोडून आज ही जे पिक्चर दाखवलेला आहे एकदम मनाचं खुशी वाढेल असं पिक्चर दाखवलेलं आहे। आजपर्यंत शिवाजी महाराजाचं एवढं जी सुटसुटी प्रकरण कधीही दाखवलेलं नाही कोणी। काही ना काहीतरी अडथळे होते आणि महत्वाचं ह्याच्यामध्ये भूमिका रितेश साहेबांनी असं काम केलेलं आहे की भूतो न भविष्य। आज लातूरच्या मातीत एकही असा व्यक्ती वाढलेला नाही की असं काम करील असं। जेवढे आहेत त्यांच्या मुलांनी काम केलेलं आहे, त्यांच्या घरच्यांनी काम केलेलं आहे। एकदम पिक्चर 100% पैकी 100 मार्क देण्यासारखा पिक्चर आहे। या चित्रपटामधली कुठली जो सीन आहे तो तुम्हाला सगळ्यात जास्त भावला? चित्रपटामध्ये एकापेक्षा एक सीन चांगले आहे। महत्वाचा सीन शेवटचा असा आहे की अफजल खानाची काय बॉडी आहे, शिवाजी महाराजाची काय बॉडी आहे आणि त्यांची संख्याबळ किती आहे लढण्याची सैनिकाची आणि ह्यांची किती संख्या आहे ही असताना सुद्धा शिवाजी महाराजांनी युक्तीनं जे काम केलेलं आहे ही सगळ्यात महत्वाचं दाखवलेलं आहे। बरोबर, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची आहे। हे फक्त पुस्तकातच पाहायला मिळालेलं होतं पण आज प्रत्यक्ष डोळ्यानं दाखवलं, याच्याबद्दल देशमुख घराण्याचे आम्ही आभार मानतो। 10 पैकी किती रेटिंग असणार आहे चित्रपट? 10 पैकी 10, त्याच्या पुढे असते तर दिले असते पण 10 विचारले, 10 पैकी 10 रेटिंग आहे। तुम्ही बघितलाय चित्रपट? तुम्ही बघितलाय? आता बघायचं कशी उत्कंठा आहे तुम्हाला? आता हा चित्रपट तुम्ही बघणार आहेत आता? नाही, पिक्चरला जायची आम्हाला खूप उत्सुकता लागलेली आहे की पुढे काय म्हणजे काय प्रकाशित करणार आहे ते बघायची एक आवड लागली, एक उत्सुकता जागृत झालेली आहे। खरं तर तुम्ही म्हणजे हा टीजर बघितला या सगळ्या पिक्चरचा, आज पिक्चर बघायला तुम्ही आलाय, कशी भावना आहे आता? आता खरं तर म्हणजे शिवाजी महाराजावरती मूवी होता म्हणून आम्ही खूप उत्सुक होतो पण बाबाचं मत ऐकल्यानंतर अजून जास्त आम्ही उत्सुक झालेलो आहोत की जावं आणि कधीचा एकदाचा की मूवी बघतोय असं वाटतंय। आता काय छत्रपती शिवाजी महाराजाचा पिक्चर म्हणलं की एक अंगावर काटा निर्माण करणारा चित्रपट म्हणून नेहमी मनात स्थान निर्माण झालेलं आहे। त्यातल्या त्यात सलमान खानचा जे रोल आहे ते बघण्यासाठी एक्सायटेड आहे। संजय दत्तचा जे अफजल खानाचा रोल आहे ते बघण्यासाठी उत्सुक आहे। त्याच्यामुळं पहिल्या शोला काही जमलं नाही काय कारणामुळे, पण दुसरा शोला बाबांनी सांगितल्याप्रमाणे आणखीन चांगल्या पद्धतीने बघण्याची इच्छा निर्माण झाली आहे। त्यासोबत फॅमिली सुद्धा घेऊन बघण्याची इच्छा निर्माण झालेली आहे। खरं तर पाहिलं तर राजा शिवाजी हा चित्रपट आज प्रदर्शित झालेला आहे आणि जी प्रेक्षकांची मोठी गर्दी जी आहे ते वेगवेगळ्या सिनेमागृहावरती जी आता पाहायला मिळत आहे आणि प्रत्येकाची उत्सुकता जी लागलेली आहे ती हा राजा छत्रपती शिवाजी जो चित्रपट आहे तो पाहण्यासाठी जे आहे ते सगळ्यांची उत्कंठा जी आहे ते लागलेली आहे। सुनील कुमार, एकमत डिजिटल, लातूर।
Thanks for watching Ekmat Digital.